नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला बोंबील तवा मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. बोंबील तवा मसाला करण्यासाठी मी इथे 6 ते 7 बोंबील घेतलेत. ते साधारण 5 ते 6 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. बोंबील असा गरम पाण्यामध्ये ठेवला की तो असा सॉफ्ट होतो, पटकन शिजतो आणि जर रेती असेल काही तर ती निघून जाते. 3 मिडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. 1 मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. 4 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली. आपल्याला हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. हळद, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि काळं तिखट हे आपल्या दीप्स किचन मराठीचे मसाले आहेत. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर वरील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मसाले ऑर्डर करू शकता. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर घेते. त्यातच आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी थोडं पाणी घालून मी हे बारीक करून घेणार आहे मिक्सरला. मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावरती तेल घालते. तेल गरम झालं आहे. यामध्ये जो लसूण मी टेचून घेतलेला आहे तो घातला आहे. त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे. आणि कांदा चांगला मी 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. असं तेलामध्ये टेचलेला लसूण घातला की खूप छान स्वाद येतो. 3 ते 4 मिनटं कांदा चांगला परतून घेतला आहे. असाच लाल आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्ही कांद्याची पेस्ट केली तरीही चालेल किंवा मग कांदा असा बारीक चिरून घेतला तरीही चालेल. आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा मी 2 मिनटं चांगला कांद्यासोबत परतून घेणार आहे. टोमॅटोसुद्धा मी 2 मिनटं परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. कांदा लसूण मसाला, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे आपण जे पावडर मसाले घातलेत ते करपू नयेत म्हणून. अगदी थोडं पाणी घालणार आहे मी. मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं होतं, तेच घातलं आहे आणि 2 मिनटं हा मसाला छान परतून घेणार आहे. 2 मिनटं झालेली आहे. मी सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे. तुम्ही जर कांद्याची पेस्ट करणार असाल तर तीसुद्धा आपल्याला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायची, नाहीतर कांद्याचा कच्चा वास येऊ शकतो. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि त्यातच बोंबील घालायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला बोंबील शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं घालायचं आहे. साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते.
आणि आता झाकण ठेवून साधारण 10 मिनटं आपल्याला बोंबील शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता मी झाकण काढते. ह्या 10 मिनटात मी 2 ते 3 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं. आपला बोंबील तवा मसाला तयार करून झालेला आहे. आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाला आहे. एकदम छान झणझणीत असा बोंबील तवा मसाला तयार करून झालेला आहे. मी तर तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहे. तुम्ही भाताबरोबर किंवा ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान होतो. ह्या पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.